जालना शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी शिवारात शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी फसवी असून जातचं कटीमुळे बहुतांश शेतकरी वंचित राहणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आणि तसेच 2016 पासूनचे सर्व थकीत कर्ज पूर्णपणे माफ करावे आणि 2025च्या खरीप पीक विम्याचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तातडीने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गोंदी शिवारातील या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे. राज्य सरकारने जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे ही पूर्णतः फसवेगिरीची कर्जमाफी आहे. कारण की यापासून जवळपास महाराष्ट्रातले 80 ते 90% शेतकरी हे वंचित राहणार आहेत. आणि म्हणून जर राज्य सरकारला शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफी द्यायची असेल तर केंद्राची मदत घेऊन या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 2016 पासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या जे शेतकरी थकीत आहेत त्या सर्व थकीत शेतकऱ्यांना एकदा मात्र कर्जमुक्त केलं पाहिजे. दुसरी आमची मागणी आहे की या जिल्ह्यातील शेतकऱ्याने जवळपास 4.5 ते 5 लाख शेतकऱ्याने खरीप 2025चा पीक विमा 8 महिन्यापूर्वी आमच्या शेतकऱ्याने भरला आणि त्यानंतर अतिवृष्टी होऊन देखील आमचं होतं नव्हतं माल देखील यावेळी वाहून गेलेले आहेत, काही जळून गेले पाण्यामुळे. आणि आणखी देखील आमच्या शेतकऱ्याला 1 रुपया देखील त्या विम्याचा मोबदला मिळालेला नाही. आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आज गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन हाती घेत आहोत. आणि जर सरकारने आमच्या आंदोलनाची दखल तात्काळ म्हणजे आज 4 वाजेपर्यंत जर घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी मरेपर्यंत चालू ठेवू, मात्र मागे हटणार नाहीत. हीच आमची या ठिकाणी मागणी. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही केलीच पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यांनी जो शब्द दिला होता की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना 17,500 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा खरीप देऊ, ही रक्कम त्यांनी अदा केली पाहिजे. पण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित होऊन संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी ट्रिगरप्रमाणे विमा दिला पाहिजे. ह्या मागण्या आहेत आमच्या. त्याच पद्धतीनं त्यांनी जे गाळपेरा गेलेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 47,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली ही दिलीच पाहिजे. त्यानंतर त्यांनी खरडून गेलेल्या शेतीसाठी 3,47,000 रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं, तेही त्यांनी दिलं पाहिजे. कारण की प्रशासन स्तरावरून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आज शेतकरी हा वंचित राहिलेला आहे. आणि जर वंचित राहिलेला शेतकरी रोडवर उतरला तर शासनाची पळताभोई थोडी करून टाकील. कारण की एक म्हणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तुम्ही केवळ जाहिराती करतात, घोषणा करतात, तसं न करता प्रत्यक्षदर्शी कामही केलं पाहिजे. हीच मागणीसह आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत आहोत.